गोकुळाच्या मातीतील दोन तेजस्वी तारे, श्रीकृष्ण आणि बलराम. एक जसा गोविंद गायींचा रक्षक, तसेच दुसरा शेतकऱ्यांचा आराध्य हलधर. हल आणि मूस हे केवळ शस्त्र नव्हे, तर बलरामाचे वैभव होते. त्यांच्या जीवनातल्या काही विस्मयकारक आणि प्रेरणादायी कथा आज आपण उलगडणार आहोत. हस्तिनापूरची राजधानी, कौरवांचा अभिमान आणि त्यांचा गर्वाने भरलेला राजदरबार. एके दिवशी बलराम आणि कौरवांमध्ये एक खेळ सुरू झाला. खेळ साधा नव्हता, तो अहंकार आणि सामर्थ्याची कसोटी होता. खेळात बलराम सहज जिंकले, पण कौरवांच्या गर्विष्ठ मनाने पराभव मान्य करणे अशक्य होते. बलरामांनी शांतपणे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण कौरवांचा उपहास आणि अपमानाचा सूर वाढतच गेला. शांत स्वभावाचे बलराम आता क्रोधित झाले. त्यांनी आपला हल उचलला आणि जमिनीवर वार केला. ते म्हणाले, जर माझ्या विजयाला मान्यता नाही, तर हस्तिनापूरची भूमीच उरत नाही. त्या एका हलाच्या वाराने भूमी कंप पावली. बलराम हलाच्या टोकाने हस्तिनापूरच्या मातीला गंगेच्या दिशेने खेचू लागले. राजवाड्याच्या भिंती भूकंपाने तडकल्या, लोक भयभीत झाले. तेव्हा आकाशातून आवाज आला, बलरामचं विजेता आहे. सत्य त्यांच्या बाजूने आहे. आकाशवाणीने सत्याची साक्ष दिली. कौरवांनी नम्रतेने बलरामांची क्षमा मागितली. बलरामांनी आपला हल खाली ठेवला आणि त्या दिवसापासून ते हलधर म्हणून प्रसिद्ध झाले. द्वारिकेत श्रीकृष्णाचा पुत्र सांब मोठा थोर वीर आणि गुणी होता. एके दिवशी त्याने दुर्योधनाची कन्या लक्ष्मणाला पाहिले आणि तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. सांबला लक्ष्मणा हवी होती आणि लक्ष्मणालाही सांब आवडत होता. पण हा प्रेमसंबंध कौरवांसाठी अपमानास्पद वाटत होता. सांबने न थांबता गंधर्व विवाह केला. लक्ष्मणाला रथात बसवून तो द्वारिकेच्या दिशेने निघाला. मात्र कौरवांना ही गोष्ट समजताच त्यांनी संपूर्ण सैन्य पाठवून सांबला अडवले. सांब मोठ्या धैर्याने लढला, पण कौरवांची संख्या खूप होती. त्यांनी त्याला पकडून हस्तिनापूरमध्ये कैद केले. ही बातमी बलराम आणि श्रीकृष्णांपर्यंत पोहोचली. श्रीकृष्ण थंड डोक्याने मार्ग शोधत होते, पण बलराम शांत बसणाऱ्यांपैकी नव्हते. त्यांनी आपला हल उचलला आणि हस्तिनापूर गाठले. कौरवांना त्यांनी थेट दरबारात आव्हान दिले, सांबला सोडा आणि त्याचे लक्ष्मणासोबतचे नाते मान्य करा. पण गर्विष्ठ कौरवांनी नकार दिला. बलरामाचा संयम संपला. त्यांनी पुन्हा एकदा हस्तिनापूरच्या भूमीवर आपला हल रोवला आणि ती जमिनीतून उखडून गंगेच्या प्रवाहात ढकलायला सुरुवात केली. हस्तिनापूर हादरू लागले. भिंती तुटू लागल्या, नदीचा वेग वाढला आणि लोक गोंधळून ओरडू लागले. कौरव भयभीत झाले. त्यांनी लगेच बलरामाच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली. सांब आणि लक्ष्मणाला सन्मानाने सोडून दिले. नंतर द्वारिकेत सांब आणि लक्ष्मणाचे मोठ्या आनंदाने विवाह झाले. बलराम फक्त युद्धासाठी ओळखले जात नाही, तर त्यांची हलधर म्हणून ओळख ही त्यांना शेतकऱ्यांमध्ये देवतासारखी प्रतिष्ठा देते. हल हा केवळ शस्त्र नव्हता, तो एक संदेश होता, परिश्रम, सत्य आणि न्यायाचा. बलरामांनी हलाच्या माध्यमातून कृषीप्रधान भारताला एक नवा आत्मविश्वास दिला. त्यांच्या पराक्रमाच्या या कथा आपल्याला शिकवतात की संघर्षाच्या वेळी शांतता हवी, पण गरज पडल्यास आपला हल हातात घेऊन अन्यायाशी सामना करायला तयार राहावे.